खोपोली नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक होत आहे। थेट नगराध्यक्ष व 31 जागांसाठी 198 अर्ज दाखल झाले होते। काल त्याची छाननी होती। छाननी दरम्यान नगराध्यक्षपदाचे अपक्ष उमेदवार अनिल वाघमारे यांनी महायुतीचे उमेदवार कुलदीपक शेंडे आणि परिवर्तन विकास आघाडीचे राष्ट्रवादीचे उमेदवार डॉक्टर सुनील पाटील यांच्यावर हरकती घेतल्या। कुलदीप शेंडे आणि डॉक्टर सुनील पाटील हे दोघेही खोपोलीचे माजी नगराध्यक्ष होते। त्यांच्या कार्यकाळात त्यांनी खोपोली नगर परिषदेचे आर्थिक नुकसान होईल असे ठराव केले होते। त्याची थकबाकी बाकी असल्याचा त्यांच्यावर आक्षेप होता। या हरकतीमुळे खोपोलीत एकच खळबळ उडाली होती। या हरकतीवर निर्णय काल रात्री 11:30 वाजता घेण्यात आला। अनिल वाघमारे यांचे आक्षेप निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश सकपाळ यांनी फेटाळले आणि कुलदीपक शेंडे आणि डॉक्टर सुनील पाटील यांच्या बाजूने निर्णय दिला। या निर्णयावर हरकतदार अनिल वाघमारे हे समाधानी नसून ते याबाबत अपील करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। खोपोली नगर परिषदेची निवडणूक होत आहे। जवळपास 31 जागांसाठी आणि नगराध्यक्ष पदासाठी कालपर्यंत 198 अर्ज हे येथे दाखल झाले होते आणि आज त्या अर्जांची छाननी झाली आणि खोपोलीच्या इतिहासात नव्हे तर ही अर्जाची छाननी रात्री 11:30 वाजेपर्यंत चाललेली आहे। आपण आता 11:30 वाजता रात्री खोपोली नगर परिषदेमध्ये आहोत। त्याचं कारणही तसंच होतं, कारण ज्या हरकती घेतल्या गेल्या त्या हरकतींमध्ये अगदी विशेष करून नगराध्यक्ष पदाचे जे युतीचे उमेदवार होते कुलदीपक शेंडे आणि परिवर्तन विकास आघाडीचे राष्ट्रवादीचे उमेदवार जे होते सुनील पाटील यांच्यावरतीच हरकती घेतल्या गेल्या होत्या आणि त्याचा निर्णय जो द्यायचा होता तो निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी राखून ठेवला होता आणि हा निर्णय व आणखी काही जे हरकती आल्या होत्या या सर्वांचा निर्णय घेता रात्रीचे 11:30 वाजलेले आहेत। जे काही हरकती आल्या होत्या त्या हरकतींचा सारासार विचार करून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जवळपास सर्वच हरकती या फेटाळलेल्या आहेत। जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अनिल वाघमारे जे आहेत त्यांनी हरकती घेतल्या होत्या ह्या दोन्ही उमेदवारांवरती, त्यांच्याशी आपण बोललो। त्यांनी सांगितलेलं आहे की या निर्णयाने ते समाधानी नाहीयेत आणि याची ते पुढे जाऊन दाद मागणार आहेत। बघूया भविष्यामध्ये काय होतंय, परंतु तात्पुरता का होईना या ज्यांच्यावरती हरकती घेतल्या होत्या त्यांना तात्पुरता का होईना आज दिलासा मिळालेला आहे आणि आजची रात्र नक्कीच या उमेदवारांना शांत झोप लागेल। खोपोली नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने नाम निर्देशन पत्र छाननीचा दिवस होता। सकाळी छाननी सुरुवात केली। एकूण 198 अध्यक्षपदासाठी आणि सदस्यपदासाठीचे एकूण 198 अर्ज प्राप्त होते। अध्यक्षाच्या बाबतीत 3 आक्षेप प्राप्त होते उमेदवाराबाबत आणि सदस्याबाबतीत आणखी 8 अर्ज प्राप्त होते। त्या सर्व अर्जाबाबत संक्षिप्त त्याची हेअरिंग घेऊन त्यावर आदेश पारित करण्यात आलेले आहेत आणि ते संबंधितांना देण्यात आलेले आहेत। इतर सर्व अर्जाची सुद्धा छाननी सुयोग्य रीतीने पूर्ण करण्यात आलेली आहे। सदरचे जे अर्ज होते आक्षेपकर्ते त्यांचे जे अर्ज होते त्या अर्जाच्या अनुषंगाने दिलेला निर्णय आपण त्यांना दिलेला आहे। जे या ठिकाणी आता उपलब्ध नाहीत त्यांना सुद्धा आम्ही तो देणार आहे। सदर अर्जावर ते उचित कोर्टामध्ये म्हणजे जिल्हा न्यायालयाकडे अर्ज करू शकतात। खोपोली नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आहे अनिल पांडुरंग वाघमारे। माझ्या प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणून आपले सुनील गुटेराम पाटील माजी नगराध्यक्ष, कुलदीप रामदास शेंडे माजी नगराध्यक्ष यांच्यावर हरकत घेण्याचं कारण एकच आहे की खोपोली नगरपालिकेच्या ठरावाच्या अनुषंगाने खोपोली नगरपालिकेचे जे आर्थिक नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीबाबत मी आक्षेप नोंदवून मी हरकत नोंदवलेली आहे आणि या संदर्भामध्ये जो निवडणूक आताचे माननीय सन्माननीय निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाला मी आपलं हे नाहीये, समाधान नाही। त्यामुळे पुढे तर मी जाणारच आहे, परंतु खोपोलीकरांच्या याच्यामध्ये एकच सांगायचं आहे की कुठेतरी एक नवीन संधी ही मिळाली पाहिजे। तेच प्रस्थापित तेच लोक आहेत।
माझी सगळ्यांना विनंती आहे की मी हरकती घेण्यामागचं कारण एकच आहे की कुठंतरी कुठंतरी हे परिवर्तन होणं गरजेचं आहे आणि हे सगळ्या लोकांना ज्ञात व्हावं, आणि म्हणून त्यासाठी मी ते हरकत घेऊन मी पूर्ण केलेली आहे. प्रवीण जाधव, नवराष्ट्र, खोपोली, रायगड.